मी विकास ठाकरे महाराष्ट्रातल्या नागपूरमधल्या पश्चिम नागपूर मतदारसंघातून आमदार आहे। यापूर्वी मी नागपूर शहराचा महापौर होतो। 4 वेळा महानगरपालिका निवडणूक लढलो। विरोधी पक्षनेतासुद्धा महानगरपालिकेत होतो आणि आता नागपूरचा आमदार आहे। माझी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे नागपूर शहरातली सगळ्यात एक महत्त्वाची कॉन्स्टिट्युएन्सी आहे वेस्ट नागपूर, जिथनं आधी देवेंद्र फडणवीस लढायचे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले। ती कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि त्या कॉन्स्टिट्युएन्सीतनं मी यावेळेस निवडून आलेलो आहे आणि काँग्रेस पक्षाच्या तिकीटवर मी निवडून आलो आहे। आणि माझी सुरुवात ही 2002मध्ये पहिली निवडणूक मी जिंकलो होतो महानगरपालिकेची, आणि महानगरपालिकेची पहिली निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच महापौर होण्याचा मान मला मिळाला होता आणि त्यानंतर सातत्यानं महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या आणि विरोधी पक्षनेतासुद्धा होतो आणि या पद्धतीनं कार्य करत करत मी आता पश्चिम नागपूरचा आमदार झालेलो आहे। मला वाटतं एक चांगली कल्पना आहे आणि हे पहिल्यांदा झालेला इव्हेंट वाटतो मला, आणि या इव्हेंटला जो प्रतिसाद मिळाला, आता मी कालपासून जो पाहत आहे की देशभरातले जे सगळे आमचे आमदार आहे विविध क्षेत्रातून निवडून आलेले, त्यांचं एकत्रीकरण झालं, एकमेकांचे विचार आदानप्रदान झाली, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, तर आमदारांची एकच जात या पद्धतीने इथं त्यांचं म्हणजे मिलन होत आहे आणि मला वाटतं हे येणाऱ्या भविष्यासाठी चांगलं आहे। कारण की प्रत्येक राज्यातल्या आमदारांचं प्रत्येक राज्यातल्या दुसऱ्या राज्यातल्या आमदारांशी हा वार्तालाप असला पाहिजे। तिथल्या काय समस्या आहे आणि इथल्या काय समस्या आहे, मग इथलं जाणून आपण तिथे काही करू शकतो का, अशा पद्धतीचं जर एक वार्तालाप असेल आणि कम्युनिकेशन असेल तर मला वाटतं की हे देशाच्या भविष्यासाठी चांगलं आहे आणि ही एक चांगली कल्पना आहे की या पद्धतीनं या सर्व आमदारांना एकत्रित केलं। प्रत्येक 5 वर्षात बरेचसे नवीन आमदार निवडून येतात आणि मला वाटतं की दर 5 वर्षांनी ही एक जर कॉन्फरन्स झाली तर मला वाटतं एक या देशाच्या भवितव्यासाठी चांगलं होईल। बरेचदाच काय होतं की आम्ही एका राज्यात राहतो, या राज्यातल्या प्रश्नांशी आम्हाला आवड असते, परंतु दुसऱ्या राज्यातले प्रश्न काय, दुसऱ्या राज्यांनी काय चांगली कामं केलं, दुसऱ्या राज्यातल्या असेंब्लीमध्ये काय चांगले निर्णय झाले, मग त्यापैकी काही आम्ही राबवू शकतो का, असे अनेक प्रश्न आहे जे यामधनं सुटून झाले आहे। आणि इथे आता मी पाहतो की बरेच पंजाब, छत्तीसगड म्हणजे देशभरातल्या राज्यातनं आलेले आमदार आहे, ते एकमेकांशी बोलून त्यांच्या बाबत समस्या जाणून घेतात की तुम्हारे इस महाराष्ट्र में क्या है, पंजाब में क्या है, तो अलग अलग तरीके के जिस तरह के से प्रॉब्लम्स हैं, तो ये प्रॉब्लम्स छुड़ाने के लिए जनप्रतिनिधियों को काम आने वाला ऐसी ये अधिवेशन है। माझी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे सगळे सुशिक्षित मतदार आहे। नागपुरातली सगळी आणि पॉलिटिकल सगळ्या पक्षाचे मोठे नेते राहणारी माझी कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काम करत असताना रोज सतर्क राहावं लागतं। रोजचे जे प्रॉब्लेम्स आहे लोकांचे काय होतात, असेंब्ली माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे आणि नागपूर शहरातली क्रीम कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून वेस्ट नागपूर आहे, तिथे पूर्ण VIP मूवमेंट तिथेच राहते, VIP तिथेच राहतात आणि ऑफिसेस तिथे, असेंब्ली तिथे आहे। तर अशा पद्धतीची माझी कॉन्स्टिट्युएन्सी आहे। तिथे काम करत असताना सतर्क राहून काम करायचं, कारण की सगळा मतदार सुशिक्षित आहे, जागरूक मतदार आहे, त्यांची नजर आपल्या जनप्रतिनिधीवर असते की तो काय करतो आहे, काय नाही, लोकांना प्रतिसाद देतो आहे का, लोकांच्या कामी येतो आहे का। तर मला वाटते की या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मला सातत्यानं जनतेच्या संपर्कात राहावं लागतं, तिथले प्रॉब्लेम्स काय आहे ते सोडवण्यासाठी समोर येऊन शासनाकडून ती कामं करून घ्यावी लागतात आणि त्या पद्धतीची ही एक अशी चांगली कॉन्स्टिट्युएन्सी आहे। माझ्या लक्षात राहणारा क्षण असा आहे की कोणत्याही जनप्रतिनिधीला कोण्या सामान्य माणसांच्या कामाला पडलं तो त्याचा महत्त्वाचा क्षण असते। मी महापौर झालो होतो आणि नुकताच महापौर झाल्यानंतर 1 महिन्यात माझ्या त्या प्रभागातली 12,000 लोकांची स्लम तोडण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता
आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब होते. आमचे नागपूरचे खासदार तेव्हा विलास मुत्तेमवार साहेब होते. यांच्या माध्यमातून राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात SLP फाईल करून 12,000 लोकांची घरं वाचवली. हा माझ्यासाठी एक माझा राजकारणातला महत्त्वाचा क्षण आहे. माझ्या पहिल्या निवडणुकीचा अनुभव म्हणजे मी ज्या कॉन्स्टिट्युन्सीतनं लढलो होतो तिथे माझ्या विरोधी पक्षाची एक पकड होती. RSSचा बेल्ट होता. स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस तिथले नगरसेवक होते. मग देवेंद्र फडणवीस जे आता DC में ते नगरसेवक होते. त्यांच्यानंतर मी तिथे नगरसेवक झालो आणि मला तिथे काम करत असताना एका माणसाला जुळवून काम करावं लागलं आणि निवडून यावं लागलं. तर मला प्रारंभीपासूनच संघर्ष करावा लागला आणि माझ्यासाठी तो संघर्ष जीवनात आता 20-22 वर्षानंतर जेव्हा मी आमदारची निवडणूक लढलो त्यावेळेस माझ्या कामी आला. तर मला वाटतं की राजकारणामध्ये येणाऱ्या माणसाला पहिल्यांदा ज्या कठीण समस्या आहेत त्याच्यातनं त्याला जावं लागलं तर तो चांगला बनून समोर येऊ शकतो. माझ्या मते माझ्यातली सर्वात चांगली ताकद माझ्या जो मॅन पॉवर आहे, माझे जे चाहते वर्ग आहे, माझी मित्रमंडळी आहे, माझ्या मागली जनता, हा माझा एक चांगला. युवा पिढीला माझा हाच सल्ला आहे की हा मार्ग कठीण आहे. जर याच्यामध्ये यायचं आहे तुम्हाला तर तुम्ही आपली घरची परिस्थिती काय, आपलं फायनान्शियल आपण कसे आहोत, आपलं इन्कमचं सोर्स काय आहे, या सगळ्यांकडे बघावं. पहिले एज्युकेशन कंप्लीट करावं. एज्युकेशन झाल्यावर आपले सोर्सेस उत्पन्न करावे आणि मग या समाजकारणात म्हणजे राजकारणात यायच्या आधी तुम्हाला 5-10 वर्ष समाजकारण, लोकांची कामं करणं, लोकांचा तुमच्यावर विश्वास असायला पाहिजे की याला आम्ही निवडून दिलं तर हा आमच्या कामी येईल. तर हा जनतेचा विश्वास संपादन जो युवक करेल त्याला समोर भवितव्य आहे. कारण की निवडून येणं हे कठीण काम आहे आणि म्हणून मला वाटतं की येणाऱ्या युवा पिढीनं पहिले जनतेमध्ये विश्वास संपादन त्या लायकीचे कामं करावे की लोकांना वाटलं पाहिजे नाही याने हे चांगलं काम केलं, पुढे याला संधी मिळलं तर अजून चांगलं काम करू. तर हे नेतृत्व तयार होण्यासाठी आजच्या काळात लोकांना विश्वास संपादन करणं ही महत्त्वाची आहे. तर युवा पिढीने जनतेचा विश्वास संपादन करावा, नंतरच या भानगडीत पडावं असं मला वाटतं.